देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। आज राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील त्याच पद्धतीने साजरा करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आकर्षक अशा 2 टन फुलांनी खरं सजवण्यात आलेले आहे। ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। आता आपण जर बघितलं हा विठ्ठलाचा गाभारा आहे। विठ्ठलाच्या गाभाऱ्याला आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला त्याचबरोबर विठ्ठलाच्या 4 खांबे असेल 16 खांबे असेल विविध भागांना 2 टन फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आज विठ्ठलाच्या अंगावर देखील गर्द तिरंग्या रंगाचं उपरण टाकलेलं आहे, त्यामुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला देखील विठ्ठल मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाने देखील सजवण्यात आलं होतं। आपल्याबरोबर ज्यांनी सजावट केलेली आहे ते सचिन चव्हाण आहेत। काय सांगताल कोणकोणत्या प्रकारच्या फुलांचा यात वापर करण्यात आलेला आहे? झेंडू, कामिनी, शेवंती अशा विविध प्रकारचे जवळजवळ 2 टन फुलांचा वापर करून ही सजावट आपल्यात करण्यात आलेली आहे। किती वर्ष झालं तुम्ही सजावट करताय? जवळजवळ 10 वर्ष झाले आपण ही सजावट करीत आहे। काय भावना आहे तुमच्या? काय भावना भावना सांगू शकत नाही, एवढ्या भावना आहे। गगनात मावून असा आनंद आम्हाला ही सजावट करून मिळतो। आपण बघितलं असेल की विठ्ठलाचं मंदिर खरं तर आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। खास करून देवाच्या अंगावरती जे तिरंग्या रंगाचं उपरण परिधान केलं त्यामुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।